बऱ्याच वेळेस स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, भाजी पोळी नको असते आणि खिचडीसुद्धा नको असते. तर त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने सोयाबीन पुलाव बनवा. मस्त वन पॉट मील आहे, पोट भरेल पण मन काही भरणार नाही. सोबत तोंडी लावण्यासाठी मस्त असा रायता पाहणार आहोत, जे भरपूर भाज्यायुक्त आहे. नक्की करून पहा. तर साध्या सोप्या पद्धतीचा हा सोयाबीन पुलाव आणि सोबत हा रायता कसा बनवायचा ते पाहूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेल्या प्रमाणानुसार साधारण 5 ते 6 जणांना एक वेळेस पोटभर पुरेल इतका हा पुलावा तयार होतो. तर त्यासाठी इथे मी साधारण कपभर इतकं सोयावडी किंवा सोयाबीन घेतलेलं आहे. आता हे सोयाबीन जे आहे आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. आता साधारण 5 ते 10 मिनिटासाठी आपल्याला भिजत ठेवायचं. जास्त वेळ भिजत नाही ठेवलं तरीही चालतो. आता यासाठी लागणारे तांदूळ पाहूया. तर इथे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे. तर कोलम तांदूळ जे आहे 2 कप घेतलेला आहे. जे कपने आपण सोयाबीन मोजलेला आहे त्याच कपने मी इथे कोलम तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही जो कोणता तांदूळ वापरता ते घेऊ शकता किंवा बासमती तांदूळ सुद्धा घेऊ शकता. सोबतच इथे मी भाज्यांमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आणि फुलगोबी, गाजर आणि त्याचबरोबर मटार घेतलेला आहे आणि सोबतच बटाट्याच्या फोडी सुद्धा घेतलेला आहे. प्रत्येकी साधारण एक अर्धी वाटी किंवा अर्धा कप इतकं घेतलेलं आहे. भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. पाऊण कप इतकं इथे मी आंबट नसलेलं दही घेतलेलं आहे, ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. सोबतच इथे साधारण एक 5 मिनिटानंतर आपले जे सोयावडी किंवा सोयाबीन आहेत छान असं नरम झालेले आहेत. अगदीच गाळ करायचं नाही किंवा अगदी नरम होऊ द्यायचं नाही. थोडंसं नरम झालं तर पुरेसं आहे. कारण यामध्ये आपण जे पावडर मसाले आणि दही टाकलेलं आहे ते सगळं छान शोषून घेतलं पाहिजे. थोडंसं हाताने दाब देऊन मग हे जे सोयाबीन आहेत आपल्याला या भाज्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे. सोबतच यामध्ये अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा धने पावडर, अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड आणि अर्धा चमचा इथे मी लाल मिरची पावडर टाकून घेतले आहे. बेडगी मिरची पावडर आहे, तिखट नसलेलं, फक्त आपल्या पुलावला छान असा चव येण्यासाठी. थोडीशी कोथिंबीर आणि 2 चमचे इतकं ओबडधोबड कुटून घेतलेलं आलं लसूण आणि सोबतच इथे मी 1.5 चमचा अंदाजे बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे, एक मस्त चव येण्यासाठी. नसेल तर तुम्ही साधा आपला गरम मसाला टाकून घेतलं तरीही चालतो. आता भाताला जेवढं मीठ लागते तेवढं इथे मी टाकून घेतलेलं आहे. जर अंदाज समजत नसेल तर तुम्ही नंतर टाकलं तरीही चालतो. आता हे हाताने सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे भाज्या, दही आणि हे जे सोयाबीन टाकलेलं आहे ते सगळं एकजीव व्हायला पाहिजे. तर या ठिकाणी आता आपल्याला सगळं छान व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे पावडर मसाले यामध्ये छान व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. तर या ठिकाणी सगळं मिक्स झालं की झाकून ठेवूया एक 5 मिनिटासाठी. म्हणजे भाज्या, पावडर मसाले आणि त्याचबरोबर दही सगळं छान असं सोयाबीनमध्ये सगळं पावडर मसाले, भाज्यांचा स्वाद गेला पाहिजे. त्यासाठी 5 मिनिटं झाकून ठेवणं गरजेचं आहे. आता कुकरमध्ये आपण बनवत आहोत, तर त्यासाठी कुकरमध्ये इथे मी साधारण 5 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, खडे मसाल्यांमध्ये इथे मी दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता, सोबतच हिरवी वेलची आणि तयार करून घेतलेलं जे पुलावासाठी मसाला होता ते सुद्धा टाकून घेतलेला आहे. 1 मिनिट छान असं कमी गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे सगळे मसाले, पावडर मसाले व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. त्यानंतर कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या आणि ओल्या लाल मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. 2 ओल्या लाल मिरच्या आणि त्याचबरोबर 3 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे. मधोमध फाडून चिरून टाकलेला आहे, म्हणजे त्याचा स्वाद यामध्ये येतो. आपण लाल मिरची वापरलेला आहे पण ते बेडगी मिरची आहे, त्याचा तिखटपणा नसतो. हे पण जास्त तिखट असलेलं नाहीये. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा हे फिरवून घेऊ शकता. हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणखीन 1 मिनिट छान असं हे परतून घेतलेलं आहे. अर्धवट झाकण लावायचं आणि त्याचबरोबर तेल साईडला छान सुटेपर्यंत सगळे मसाले एकजीव होईपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आता तांदूळ टाकल्यावर लगेचच पाणी टाकायचं नाही, कारण आपण जे मसाला तयार केलेला आहे ते तांदूळामध्ये छान असं एकजीव झाला पाहिजे, त्याचा स्वाद सगळं आलं पाहिजे. त्यासाठी एकदा असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून परत अर्धवट झाकण लावायचं, म्हणजे कुकर पूर्ण फिट करायचं नाही. असं साईडला झाकण ठेवून साधारण 1 मिनिट असं वाफून घ्यायचं. तर सगळे मसाले छान असं एकजीव झालेले आहेत. तांदूळ सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे. 2 कप तांदळासाठी इथे मी 3 कप यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि यावरून आपल्याला तूप टाकायचं आहे. म्हणजे याचा फ्लेवर जे आहे पुलावामध्ये मस्त येतो.
3 चमचे इतकं तूप इथे मी टाकून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा हे फोडणी देऊ शकता, नसेल तर वरतून या पद्धतीने थोडं तरी तूप टाका, म्हणजे चव छान येते. आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला झाकण लावायचं आहे. झाकण लावून मोठ्या गॅसवर 2 शिट्ट्या काढून घ्यायचे, किंवा किती शिट्ट्या काढल्यास तुमच्या कुकरला छान असं व्यवस्थित पुलावा होतो त्यानुसार तुम्ही काढून घेऊ शकता. आता कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर आता इथे आपल्याला रायता तयार करून घ्यायचा आहे. तर रायता तयार करण्यासाठी इथे मी चॉपरमधून कट करून घेतलेलं अर्धा कप इतकं कांदा, 1 कप इतकं काकडी घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे मी किसून घेतलेलं गाजर सुद्धा घेतलेलं अर्धा कप इतकं. त्याचबरोबर इथे आंबट नसलेलं दही घेतलेलं आहे. तर साधारण इथे मी 400 ग्राम म्हणजेच साधारण 2 ते 2.5 कप इतकं दही घेतलेलं आहे. आणि 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड, अर्धा चमचा इथे मी साखर टाकून घेतलेला आहे, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. तर आता विस्करनं हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पावडर, मसाले आणि दही एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर घेतलेले सगळ्या भाज्या यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर इथे मला दही कमी वाटत आहे म्हणून आणखीन 1 कपभर इतकं टाकून घेतलेलं आहे. दही जेवढं जास्त असेल तेवढं रायता खायला मजा येते. तर या ठिकाणी मी थोडंसं कमीच दह्याचा वापर केलेला आहे. हवं तर तुम्ही आणखीन दही यामध्ये मिक्स करू शकता. थोडंसं पातळ असं आवडत असेल तर त्यानुसार तुम्ही दह्याचा वापर सुद्धा जास्ती करू शकता. तर या ठिकाणी सगळं मिक्स झालेलं आहे. मस्त चटपटीत आणि खमंग फ्लेवरचा आपला रायता तोंडी लावण्यासाठी तयार झालेला आहे. एकदा या पद्धतीने नक्की करून पहा. भरपूर भाज्या खाल्ल्या जातात आणि तोंडी लावण्यासाठी मस्त असा प्रकार आहे. तर आता याला बाजूला ठेवूया. आपला कुकर सुद्धा थंड झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला पुलाव तयार झालेला आहे. एकदा तरी अशा पद्धतीने नक्की करून पहा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बऱ्याच वेळेस भाजी पोळी खायचा कंटाळा येतो आणि करायचा सुद्धा कंटाळा येतो, त्यावेळेस हा प्रकार मस्त आहे, पोट भरेल. आणि त्याचबरोबर अशा साध्या सोप्या रेसिपीज आपल्या चॅनलवर नेहमीच अपलोड होतात. नक्की चॅनलवर भेट द्या.